नमस्कार, नांदेड केपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांना शेवटचा निरोप देण्याकरता आज या ठिकाणी आलेलो आहोत। ही घटना जशी दुःखद आहे तशी धक्कादायक सुद्धा आहे, कारण आम्हाला वाटलं होतं की आजारातून वसंतराव बाहेर पडतील, पण लवकरच त्याची जबाबदारी खासदारांना नाकारण्याची गरज होती। अचानक घडलेल्या घटनेमध्ये वसंतराव आम्हाला सर्वांना सोडून गेलं। गेली अनेक वर्ष वसंतराव, मी आणि सर्व सहकारी ज्यांची या ठिकाणी भाषण झाली, आम्ही जिल्ह्यामध्ये एकत्र राहिलेलो आहोत। जिल्ह्यामधल्या राजकीय सामाजिक घटनेला साक्षीदार आहोत। राजकारणाचे अनेक चढउतार मी पाहिलेले आहेत। वसंतरावजींची कारकीर्द, वडिलांचा वारसा वडवळराव चव्हाण यांच्या शिकवणीमध्ये वाढलेले वसंतराव यांनी त्यांची कारकीर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदार खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास अतिशय मेहनतीने आणि उल्लेखनीय असं म्हणावं लागेल की सार्वजनिक जीवनामध्ये खूप कष्टाने त्यांनी इथपर्यंत मदत मागली होती। वसंतराव खासदार जरी झाले, आमदार जरी झाले, तरी त्यांनी आपल्या कार्यालयाची कधी साथ सोडली नाही। कार्यालयामध्ये बसून प्रत्येक त्या भागाच्या लोकांना न्याय देण्याचं काम, सार्वजनिक कामामध्ये लक्ष देऊन ती कामं मार्गी लागतील अशा स्वरूपाचा त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि लोकांमध्ये अशी लोकप्रिय अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे। जुनी आठवण मगाशी भास्करांनी घेतली खरी आहे। मी राज्याचा प्रमुख या नात्याने ज्यावेळेस राज्यामध्ये काम करत होतो, तर माझ्या सरकारला पाठिंबा देण्याचं सर्व काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर अपक्ष आमदार या नात्याने वसंतराव चव्हाणांनी त्यावेळेस पाठिंबा मला दर्शवला होता, सरकारला दर्शवला होता, हे मी या ठिकाणी विसरू शकणार नाही। म्हणून अनेक आठवणी आहेत, पण वेळ अभावी या ठिकाणी सर्व गोष्टी बोलणं शक्य नाही आहे। मी वसंतरावजींना माझ्या कुटुंबियाच्या वतीने, आम्ही सर्वांच्या सहकार्याच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांना अशा या दुःखाच्या क्षणामध्ये ईश्वर त्यांना खूप ताकद देव आणि त्यांच्या कुटुंबियाला उत्तम सर्वांना करता शक्ती देव, हीच या ठिकाणी प्रार्थना करतो। ओम शांती।